प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मत्थई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्या जवळ काहीच मागितले. त्याने तिला म्हटले, तुला काही पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हा समजत नाही? जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? ते त्याला म्हणाले, पिता येईल. त्याने त्यास म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्यांच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला आहे त्यांच्यासाठी तो आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्त तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात याकोब आणि योहानची आई येऊन येशू पुढे एक मागणी करते आणि ती मागणी म्हणजे अधिकाराची मागणी. तुमच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला माझ्या मुलांना स्थान द्या. आणि येशू एका प्यालाचं उदाहरण देतो, एक अर्थ अलंकाराचा उपयोग करतो आणि तो अर्थ अलंकार आहे प्याला. प्याला एका व्यक्तीचे अंतिम गंतव्याचे प्रतीक आहे, अंतिम स्थानाचे प्रतीक आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या अंतिम गंतव्य काय आहे? येशू ख्रिस्ताचे अंतिम गंतव्य आहे वधस्तंभ. येशू ख्रिस्ताचे अंतिम गंतव्य आहे क्रूस व पुनरुत्थान. आणि या वाक्याद्वारे, या वक्तव्याद्वारे येशू ख्रिस्त आपल्या दोन्ही शिष्यांना एक आव्हान देतो, माझ्या मागे या. स्थानामागे जाऊ नका. तुम्हाला स्थान पाहिजे, परंतु येशू ख्रिस्ताचे खरं शिष्य स्थानामागे जात नाही, पदवी मागे जात नाही. सर्वप्रथम तो त्याच्या क्रूस मरणात एकरूप होतो. आणि संत याकोब पुढे जाऊन या वाक्याचा अर्थ समजून घेतो आणि प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात आपण वाचू शकतो. तो एक शहीद बनतो, धर्मवीर बनतो, रक्तसाक्षी बनतो. हेरोद त्याचे वध करतात. त्याला येशू ख्रिस्ताचे जे वाक्य होते याचा अर्थ समजते की येशू ख्रिस्ताचे खरे शिष्य म्हणजे वधस्तंभ उचलून त्याचा मागे जाणारा. आज संत याकोब यांचा सण साजरा करत असताना आपण प्रार्थना करूया, हे प्रभू येशू ख्रिस्ता, माझे क्रूस घेऊन एक उत्तम शिष्य म्हणून तुझे अनुगमन करण्याची कृपा, अनुकरण करण्याची कृपा मला दे.